साऊंड तुम्ही पाहतायत HDC वलवली DJ सूरज सिंह मी कौतुक करेल. त्यानंतर आमचे पंच आपण पाहिलं तर सुनील तांडे सर असतील बेलोलीचे, संडी पालकर सर असतील केवाळ्याचे, गुणलेखक तुम्ही पाहिलं तर वाजेचे सोमनाथ पाटील. ऑफिशियल स्कोरर असणं खूप गरजेचं आहे आणि सोमनाथ आमच्यासोबत सोमनाथ पाटील आहेत जे ऑफिशियल स्कोरर आहेत. तर सलामीची जोडी मैदानात दाखल होते ती अदई वावंजे विभाग 10-10 सरकार या संघाची खरी पहिली मॅच त्याने पराभूत झाले होते. ज्या प्रकारे बंटी जोशीने उल्लेख केला होता की तिन्ही मॅचेस आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू आणि तो प्रयत्न कुठेतरी यशस्वी ठरला. आतापर्यंत 2 सामने त्यांच्या संघाने जिंकलेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आता हर्षाली देवन परेश ट्रान्सपोर्ट उर्बी संघ तुम्ही पाहतायत ज्या संघाने पहिली मॅच जिंकले. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अदई वावंजे विभाग 10-10 सरकार पहिली मॅच पराभूत झाले. त्यामुळे त्यांच्यासाठी ही मॅच खूप महत्त्वाची असेल. करू या मरोची स्थिती जरूर असणार या मॅच मध्ये. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होती ती अदई वावंजे विभाग 10-10 सरकार हा संघ तुम्ही पाहतात. बॅटिंग करण्याची सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. विनय गावंड सलामीला येत आहेत. आज मिडन तुम्ही पाहिलं मंचावरती उपस्थित धनंजय पाटील, किरण पाटील, कसलखंड पहिल्या रायगड प्रीमियर लीगचे आयोजक आणि खूप सारी मेहनत त्यांची आपण पाहिली. धनंजय पाटील आणि किरण पाटील, कसलखंड यांचं मी पनवेल प्रीमियर लीगमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झाली. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते गोलंदाज कल्पेश ठाकूर. पहिल्या मॅचमध्ये थोडासा कल्पेश महागडा ठरला जातोच कल्पेश तुम्हाला पाहायला मिळतोय. गेम ऑन. पंचांचा इशारा येतोय शांडी पालकर सरांचा की सामना सुरू होतोय. 25 मिनिटाचा अवधी असेल या मॅचसाठी. पहिला चेंडू सुरेख चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. तेवढंच चांगलं एक्स्ट्रॅक्शन तुम्हाला पाहायला मिळते. प्रथमेश कोळी आपण पाहतोय एस्टनच्या मागेत आणि सेकंडला आपण पाहिलं तर विनय गावंडे आणि 9 सेकंडला करण पाटील. ही जोडी तिसऱ्या पंचांची मागणी केली. योगेश मडवी बघा तिसऱ्या पंचांची मागणी केली मैदानात. गोलंदाजीमध्ये आक्षेप घेतला होता आणि ते सिद्ध झालं तर गोलंदाज बाद होऊ शकतो. तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली. तिसऱ्या पंचांची मागणी केली. तिसरे लगेच मैदानात जातील. लवकर जायचं जरा बघा सूचना करतायत संडी पालकर सर सूचना करतायत जरूर घाई करा थोडी. विनय गावंड आपण पाहतोय आणि करण पाटील ही जोडी आणि कल्पेश ठाकूर या गोलंदाजीवरती आक्षेप घेतला जातोय. बऱ्याच वेळा हे चित्र रोशन आपल्याला पाहायला मिळतं. मात्र ते सिद्ध होणं गरजेचं आहे. ज्यावेळी सिद्ध होईल त्यावेळी नक्कीच गोलंदाज बाद होऊ शकतो. पनवेल समालोचक असोसिएशन आयोजित पनवेल प्रीमियर लीग 2021 वर्ष पहिले PTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होती. रायगड म्हणल्यानंतर भरपूर प्रचिती मिळाली या वाहिनीला. तर या दरम्यान गणेश शेळके पेट यांचंही मंचावरती आगमन झाले. त्यांच्याद्वारे आपल्या एका संघाला टी-शर्ट्स स्पॉन्सर करण्यात आले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. नक्कीच भरपूर देणगीदार आहेत. बऱ्याच मान्यवरांचं या स्पर्धेला सहकार्य लावलं त्या सर्वांचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. आणि आता मात्र पूर्ण चालतोय मैदानाच्या दिशेने. गोलंदाज कल्पेश. हा चेंडू तुम्ही पाहतायत काय फटका सजवलाय. चेंडू जाईल सीमा पलीकडं. विनय गावंडच्या बॅटमध्ये येणारा पहिला षटकार. आता मात्र गोलंदाज कल्पेश ठाकूरवरती हल्ला चढवलाय विनय गावंडने. पहिला चेंडू डॉट होता. तिसरे पंचही मैदानात दाखल झालेत. त्यामुळे थोडंसं दडपण गोलंदाजावरही पाहायला मिळेल. गोलंदाज कल्पेश ठाकूर. चौथी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अजून एक देखना फटका तुम्हाला पाहायला मिळतोय इनसाइड आउटच्या माध्यमातून. मात्र लॉंग ऑफवरनं क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकी करतील. तर क्षेत्ररक्षकाला 4 क्रिया कराव्या लागतात. चेंडू येणं, वाकणं, उचलणं, फेकणं आणि तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता. 2ने धावसंख्या पुढे सरकेल. धावपलका धावा तुम्ही पाहू शकाल. 8 धावा धावपलकवरती लागल्या आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना अदई वावंजे विभाग 10-10 सरकार संघ तुम्ही पाहतायत. अदई वावंजे विभाग 10-10 सरकारसाठी ही मॅच सोमनाथ सर खूप महत्त्वाची आहे. पहिली मॅच त्याने गमावली आहे. त्यामुळे ही मॅच त्यांना जिंकणं खूप गरजेचं आहे. हा चेंडू तुम्ही पाहतायत भरपूर उंच गेलाय. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये.
लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक येत आहेत, मात्र त्यांच्या आवागाच्या बाहेर चेंडू सीमा पार जाईल, चौकार. बारा धावा तुम्हाला धावपलवरती पाहायला मिळत आहेत. विनय गावंडला ज्यावेळी पहिला चेंडू डॉट टाकला त्यानंतर आपण पाहिलं तिसऱ्या पंचांची मागणी केली. तिसरी पंच मैदान ज्यावेळी आले आणि त्यानंतर या गोलंदाजावरला हल्ला चढवला जातोय, टार्गेट केलं जातं ते गोलंदाज कल्पेश ठाकूरला. कल्पेश गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र कसं बघा प्रथमेश कोळी काहीतरी सूचना करतात की बेलच पडली नाही, मला असं वाटतंय हे सांगतायत ते पंचांना. आणि इथे डॉट चेंडूची समाप्ती होते. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज कल्पेश ठाकूर, कारण की आतापर्यंत 12 धावा त्यांनी खर्च केल्या आहेत. नाणेफेकी जिंकली होती टीम हर्षाली परेश ट्रान्सपोर्ट मुरबी या संघाने, आणि गोलंदाजी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. धावांचा पाठलाग करणं पसंत केलं होतं. याच दरम्यान फुलटॉस चेंडू होता, मात्र क्षेत्ररक्षकांनी केली तिथे चूक लॉंग ऑफला आणि चेंडू सीमा पार जाईल, चौकार. तर पहिल्या षटकात जवळजवळ 16 धावा ऑर्बेच्या पहिल्या षटकामध्ये खर्च केला गोलंदाज कल्पेश ठाकूरचं षटक थोडंसं मागडं ठरलंय. बघा खेळपट्टीवर तुम्ही टीम मिटिंग घेऊ नका, पट्टीच्या बाजूला तुम्ही टीम मिटिंग जरूर घेऊ शकता, मात्र जास्त वेळ घेऊ नका. चर्चा करणं खूप गरजेचं आहे, कारण की मॅच सुद्धा खूप महत्त्वाचे. एका बाजूला आपण पाहिलं तर हर्षाली परेश ट्रान्सपोर्ट मुरबी संघ एक सामना जिंकलाय, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आदी वावंजे विभाग 10-10 सरकारचा विचार केला तर पहिली मॅच ते पराभूत झालेत. आणि आता मात्र या संघाचा तारणहार, या संघाचा कॅप्टन संकेत पाटील येतोय गोलंदाजी करण्यासाठी. खूप चांगलं वेरिएशन या गोलंदाजाकडे, अनेक मॅचेस मुरबी संघाला त्यांनी जिंकून दिलेत. तोच गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय संकेत पाटील. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर 16 धावा आल्या, त्यामुळे धावांची गती चांगली आहे. टीम आदई वावंजे विभाग 10-10 सरकार, खास करून आपण विनय गावंडचं कौतुक करेल. त्याच्या बॅटमध्ये 1 षटकार 2 चौकार आलेत. आणि आता मात्र स्ट्राईक एंडला येतोय फलंदाज करण पाटील. ते बघायचं करण पहिल्यांदाच स्ट्राईक एंडला आलाय, मॅन फ्रॉम टेंबोडे हा खेळाडू. करण पाटीललाही चांगली इनिंग खेळावी लागेल, कारण क्रिकेट हा खेळ एका दोघांचा खेळ नाही आहे. क्रिकेट हा खेळ 11 खेळाडूंचा आहे, तेव्हा प्रत्येक खेळाडूला योगदान द्यावं लागेल. आणि आता मात्र फिरकी अस्त्र बाहेर काढले, स्वतः कॅप्टन आलेत संकेत पाटील. इथे मात्र हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न. संकेत पाटील ज्यावेळी गोलंदाजीला येतात त्यावेळी नक्कीच फलंदाजाला भरपूर अडचणी येतात. चेंडू आपण पाहिलं तर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे चेंडू ते टाकतात, त्यामुळे फलंदाजाला फलंदाजी करणं थोडंसं कठीण होतं. पहिल्या चेंडूत 1 सिंगल मिळाली आहे, एका धावेने खातं उघडलंय ते फलंदाज आपण पाहिलं तर करण पाटील एका धावेने खातं उघडते. संघाची धावसंख्या होती ती 17 धावा धावपलकावधी लागल्यात. दुसरं षटक पॉवर प्लेचं मार्गस्थ असताना आपल्याला 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतोय. झहीर पाटील यांची भरपूर मेहनत या क्रीडांगणासाठी राहिले, त्यांचाही उल्लेख होणं खूप गरजेचं आहे. संकेत पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सेकंडला फलंदाज विनय गावंड. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर बघा किती बाहेर निघतोय आणि इथे डॉट चेंडूची समाप्ती होते. संकेत पाटील जेव्हा जेव्हा गोलंदाजीला येते त्यावेळी मात्र फलंदाजी अग्नी परीक्षा लागते. असा गोलंदाज आहे, कधी चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतो, कधी चेंडू बाहेर जातो. आणि इथे विकेट मिळेल, सांघिक यश मिळेल ते हर्षाली परेश ट्रान्सपोर्ट मुरबी संघाला, आणि करण पाटीलची खेळी इथे होईल समाप्त. परेश ठाकूर मॅन फ्रॉम मोरबी, काय फिल्डिंग दाखवली. मागचा पहिला मॅच तुम्ही पाहिला तर षटकार सुद्धा त्याने अडवला होता.
आणि आताही रनआउटच्या स्वरूपात सांघिक यश मिळवून दिलं आपल्या टीमला. कारण कोणत्याही प्रकारची कॉलिंग झाली नाही विनय आणि करण पाटीलमध्ये. नाही तर तिसऱ्या क्रमांकावरती अमन येत आहेत. वलपचा हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. अथर्व रोनित ट्रान्सपोर्ट पेट वलप संघाने 2 सामने आजच्या दिवसामध्ये जिंकलेत. बंटीने खूप चांगला खेळ केला. अलीने दुसऱ्या मॅचमध्ये खूप चांगलं योगदान दिलं. अली पटेल, उस्मान पटेल यांचे बंधुराज त्याच पद्धतीने बॅटिंग केली. पुन्हा एकदा वळू आपण मॅचच्या दिशेने. गोलंदाज संकेत पाटील गोलंदाजी मार्कवर. अजून एक चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळते. हेच वैशिष्ट्य आहे संकेत पाटीलचा. मी मगाशीच उल्लेख केला, चेंडू कधी पडल्यानंतर बाहेर येतो, चेंडू कधी पडल्यानंतर आतमध्ये येतो, कधी चेंडू सरळ ते फेकतात. त्यामुळे फलंदाला एक्झॅक्टली काय करायचा हा प्रश्न जरूर पडतो. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. संकेत पाटील जो या टीमचा कॅप्टन सुद्धा आहे. त्यांनी 16 धावा पहिल्या षटकात आल्या होत्या. कल्पेशच्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या इथे कमबॅक करणं गरजेचं होतं आणि तो कमबॅक करतायत. इथे मात्र रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. अजून एक डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळते. संकेत पाटील मात्र चांगली गोलंदाजी करतायत. 5 चेंडू फेकलेत, फक्त 1 धाव खर्च केली आतापर्यंत पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये. 17 धावा कधी लागल्या. पहिल्या षटकात 16 धावा होत्या. इथे मात्र वेगवान चेंडू होता आणि त्याला वेगवान उत्तर दिलंय. स्क्वेअर लेगच्या वरून उडवलंय चेंडू सीमा पलीकडं. अमनच्या बॅटमधून पहिला षटकार. खूप चांगलं संगीत तुम्ही पाहतायत. डीजे मास्टरच्या माध्यमातून रोशन पाडी यांनी लिहिलेलं एक गीत आहे. जेवढे चांगले समालोचक आहेत तेवढे चांगले गीत सुद्धा ते लिहितात. आणि शेवटचा रोशन आपण चेंडू पाहिला तर संकेतने वेगवान चेंडू टाकला. 5 चेंडू आपण त्याचे पाहिले तर स्लोरवन चेंडू होते आणि जो चेंडू त्याने वेगाने टाकला त्याच्यावरती वेगाने उत्तर दिलं अमनने आणि त्याच्यावरती ठोकला षटकार. 2 षटकांचा खेळ संपलाय. 23 धावा धावपळकधी लागल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना आदई वावंजे विभाग 10 सरकार संघ. अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज देवेंद्र मुकादम, मॅन फ्रॉम शिरडून. चांगली गोलंदाजी केली होती देवेंद्रने मागच्या मॅचमध्ये सुद्धा. तोच गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय देवेंद्र. 5 षटकांची लढत, 50-55 हे टार्गेट. आता मात्र आधी वावंजे विभाग 10 सरकारला मनामध्ये ठेवावं लागेल. कारण समोरचाही संघ चांगला संघ आपण पाहिलं तर हर्षाली परेश ट्रान्सपोर्ट मुरबी संघ आपण पाहिला तर पहिल्या मॅचमध्ये त्यांनी 60 धाबा कुठल्या होत्या. तुम्ही 55-60 टार्गेट तुम्हाला मनामध्ये ठेवायला हरकत नाही आहे. 2 षटकात पॉवर प्लेच्या 23 धाबा आल्या आहेत. अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज देवेंद्रला तुम्ही पाहताय. देवेंद्र मुकादम. स्ट्राईक हँडला फलंदाज आपण पाहिलं तर सलामीचा फलंदाज विनय गावंड आहेत आणि विनय लयमध्ये दिसतोय. चांगली बॅटिंग तो करतोय आणि त्याच्या एक मॅरेथॉन इनिंगची आता गरज आहे या टीमला. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. भरपूर उंच गेलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक आले. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये टिपलाय झेल आणि फलंदाज विनयची खेळी इथे होईल समाप्त. नेवालीशी आकाश कातारा सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. ऑफिशियल रायगड टेनिस क्रिकेट इंस्टाग्रामवर तुम्ही पाहत असता. काल मला वाटतं टेनिस क्रिकेट 7117चे दीपेश गीत जे टायगरचे त्यांची उपस्थिती मला वाटतं या स्पर्धेला लाभली होती. त्यांच्या माध्यमातून सुद्धा क्रिकेटची भरपूर माहिती मिळते. टेनिस क्रिकेट ड्रीम 11 सुद्धा आता नवीन आपल्याला संकल्पना सुद्धा पाहायला मिळते. अनेक क्रिकेट या खेळामध्ये भरपूर आता बदल झालेत. इंस्टाग्रामच्या माध्यमातून यूट्यूबच्यापासून सुविधा आल्या तेव्हापासून मात्र खेळाडू आपले कोणता खेळाडू कशा प्रकारे कामगिरी करतो याची अचूक माहिती मिळायला लागली. आता मात्र नवीन फलंदाज आपण पाहिलं तर मैदानात दाखल झाला आहे.
शिवतेज कोळी. शिवतेज कोळी आलेत फलंदाजी करण्यासाठी. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि चेंडूला खेळून काढलाय थर्ड मॅनच्या वरून सीमा पलीकडं चौकार. तर अमन पाटीलच्या बॅटमधनं खूप चांगला फटका आला. एक षटकार एक चौकार 2 चेंडू जरूर त्याने अमनकडनं डॉट गेले होते सुरुवातीला ज्यावेळी तो मैदानात आला आणि आता मात्र रिव्हर्सच्या माध्यमातून एक चौकार ठोकलाय. धावा झाल्या आपण पाहिलं तर 27 धावा धावपळकधी लागल्यात आणि आता मात्र थोडीशी चर्चा करावी लागते. देवेंद्र मुकादम पहिल्या चेंडूवरती त्यांना यश मिळालं मात्र दुसऱ्या चेंडूवरती चौकार ठोकलाय. डीप थर्डमॅनमध्ये सुद्धा ते एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेलं आहे. हा चेंडू तुम्ही पाहतायत कव्हरच्या वरून खेळायचं होतं मात्र चेंडू बॅकफुट पॉईंटच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक थर्डमॅनवरनं खूप वेगाने आलेत. एकच धाव मिळेल. एकने धावसंख्या पुढे सरकते. धावपलका तुम्ही धावा पाहू शकाल 28 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना जवळजवळ आपण पाहिलं तर 15 चेंडूचा खेळ संपलाय. 15 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या मॅचमध्ये. 15 चेंडूमध्ये 28 धावा झाल्यात. 15 चेंडूमध्ये अजूनही 30-35 धावा आल्या तर चांगला फायटिंग स्कोअर तुम्हाला पाहायला मिळेल. टीम अदई वावंजे विभाग 10-10 सरकारच्या माध्यमातून. आता गोलंदाजी चांगली हे विसरून चालणार नाही. हर्षाली परेश ट्रान्सपोर्ट मोरबी संघाकडे जो संघ मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करतोय. बॅटम ओव्हर द विकेट. इथे मात्र हलक्या हाताने खेळत आहेत. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक खूप वेगाने धावत आहेत. डीप कव्हरवरनं एक क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. 2 धावा इथे सुशांत आहेत. क्षेत्ररक्षक 2 धावा मिळत आहेत. क्रीडांगण सुद्धा भरपूर मोठं आहे त्यामुळे सिंगल डबल धावा सुद्धा भरपूर पाहायला मिळतात. 2 धावसंख्या आपण पाहिली तर 30 धावा धावपलकावरती लागल्यात. 30 धावा धावपलकावरती लागल्यात. तिसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज देवेंद्र मुकादम मॅन फ्रॉम शेडून गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू तुम्ही पाहतायत फटका खूप चांगला आहे आणि टायमिंग त्याच्यापासून अप्रतिम. चेंडू सीमा पलीकडे लँड होईल. एक वेगळी स्टाईल तुम्हाला पाहायला मिळते. आमचे पंच सँडी पालकर सरांची षटकार. कॅच जरूर पकडले. 36 धावा धावपलकावरती लागल्यात. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इथे मात्र चेंडूची गती कमी केली देवेंद्रने आणि 3 षटकाचा खेळ संपलाय. 12.00च्या सरासरीने 36 धावा धावपलकावरती लागल्यात. टीम प्रथम फलंदाजी करत असताना अदई वावंजे विभाग 10-10 सरकारच्या. छत्तीस धाबा. जाऊया आपण डीजे मास्टरकडे. ऐकूया एक चांगलं सुमधुर संगीत. तर 3 षटकांचा खेळ संपलाय. 36 धावा धावपलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात आणि स्वतः कॅप्टन आता पात्र पुन्हा दुसऱ्या स्पेलमध्ये येतोय गोलंदाजी करण्यासाठी. संकेत पाटील येतोय. हर्षली परेश ट्रान्सपोर्ट मोरबी संघाचा कॅप्टन. आणि मैदानात आपण पाहिलं तर 2 फलंदाज आपण पाहिलं अमन आणि शिवतेज कोळी आहेत. 2 फलंदाज आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. स्पर्धेचा नियम सांगतोय धावा कंपल्सरी चेसिंग करायची आहे तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये. हा नियम या स्पर्धेचा आहे. आणि आता संकेत पाटील गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. पुन्हा आपण पाहतो एक फिरकी गोलंदाज. अनेक मॅचेस सातत्याने खुल्या गटात सुद्धा आपण पाहिलं तर
तो क्रिकेट खेळत असतो. रायगड संघामध्ये सुद्धा त्याची वर्णी लागते. निलेश परदेशी आपण पाहतोय, त्यांच्या माध्यमातून चांगले चांगले खेळाडू आपण निवडले जातात आणि ते खेळाडू मात्र भरपूर आपल्याला बाहेर देशामध्ये सुद्धा खेळताना दिसतात. संकेत पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. इथे मात्र जास्त सफल झाले ऑप्स्टमच्या बाहेर आणि चेंडूला फेकून दिलंय फाईन लेगच्या वरून सीमा पार चौकार. या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला. या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला. या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन. चौकार येतोय. धावसंख्या 40 धावा धापलकोती लागत आहेत. फिल्डिंगमध्ये थोडेसे चेंजेस आणत आहेत. संकेत पाटीलला माहिती अमन चांगली बॅटिंग करतोय. 2 चौकार अमनच्या बॅटमधून आतापर्यंत आलेत. वैयक्तिक आपण पाहिला जातो 15 धावांवरती खेळतोय. 6 चेंडूचा खेळ त्याने आतापर्यंत केला. म्हणजे चांगली बॅटिंग करतोय. कारण तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाजी भूमिका खूप महत्त्वाची असते. ती भूमिका बजावत असताना इथे अमन हा चेंडू तुम्ही पाहताय चांगला चेंडू होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण शॉट थर्डमॅनला तुम्हाला पाहायला मिळते. डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. अनेक खेळाडू आपण इंटरनॅशनललाही पाहिले. तिसऱ्या क्रमांकावरती भारतीय संघासाठी विराट कोहलीला तुम्ही पाहिलं. ऑस्ट्रेलिया संघासाठी रिकी पॉन्टिंग, इंग्लंडसाठी जॉन रूट, न्यूझीलंडसाठी केन विलियम्सनला आणि श्रीलंकासाठी आपण पाहिलं तर कुमार संगकाराला आपण पाहिलं. ज्या तिसऱ्या क्रमांकाची भूमिका खूप महत्त्वाची असते. इथे तेच दाखवत असताना फलंदाज अमन पाटील खूप चांगली बॅटिंग करतायत. 2 धावा अजून ॲड होतील. 2 धावसंख्या पुढे सरकतायत. 42 धावा धापलकोती लागल्या. 4थं षटक मार्गस्थ असताना आजच्या दिवसातील ही 4थी लढत तुम्हाला पाहायला मिळते. अदय वावंजे विभाग 10 सरकार विरुद्ध हर्षाली परेश ट्रान्सपोर्ट मोरबी संघ. इथे वेगवान चेंडू होता आणि त्याला वेगवान उत्तर दिलंय. पॉइंटच्या वरून खेळत आहेत. चेंडू 1 बाउन्स सीमा पार देईल चौकार. आणि इथे संकेतलाच आता टार्गेट केलंय. कारण 4 चेंडूमध्ये संकेतने 10 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. अमन ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय सेट झालाय तो आता मैदानाच्या आतमध्ये. 46 धावा झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. पनवेल समालोचक असूनचे अध्यक्ष मच्छिंद्र पाटील सरांचं इथे आगमन होतोय. त्यांचे मनपूर्वक स्वागत दुपारच्या सत्रामध्ये. प्रचंड मेहनत त्यांच्या सहकार्यांची राहिली या स्पर्धेसाठी, पनवेल प्रीमियर लीगसाठी. आमचे संदीप वास्कर असेल. हा चेंडू तुम्ही पाहता जिथे क्षेत्ररक्षक ठेवण्यात आला होता. परेशकडनं मात्र इथे झाली चूक. 1 धाव मिळेल. अमनला जीवदान मिळतोय. कारण की अजूनही यानंतर एक षटक बॅलन्स आहे. अमनची बॅटिंग कदाचित तुम्हाला महागाती पडू शकते. कारण कॅचेस विन द पॅचेस. पकडा झेल जिंका मॅच हे क्रिकेटचं समीकरण असतं आणि ते सोपा झेल सुटलाय परेशकडनं. 22 धावांवरती खेळतोय. 10 चेंडूचा खेळ आतापर्यंत केला. धावसंख्या आपण पाहिली तर 47 धावा धापलकोती लागल्या आहेत. 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. फिल्डिंगमध्ये पुन्हा थोडेसे चेंजेस आणतायत. कारण की आता स्ट्राईक एंडला आपण पाहिला तर शिवतेज कोळी आता स्ट्राईक एंडला आलेत. जे 4थ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी आलेत. अजूनही त्यांची बॅट आपण पाहिलं तर शांते खातं अजूनही 8 धाबा त्यांनी कुठल्यात. इथे मात्र बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक आता तिथे ठेवण्यात आलेलं आहे. सुशांत शेळके काय फिल्डिंग दाखवली आणि ॲक्युरेट फेकी तुम्हाला पाहायला मिळते. 4 षटकांचा खेळ संपला आणि धावा आपण पाहिल्या तर 48 धावा झाल्यात. म्हणजे जी सरासरी होती आपण पाहिली रोशन 12.00 30 मेंटेन ठेवली 4थ्या षटका अखेरपर्यंत. आणि अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या मॅचमध्ये. तर या पुढची लढत असणार आहे दिनेश स्मृती कुंडेवाल विरुद्ध अदय वावंजे विभाग 10 सरकार. म्हणजे जो संघ मैदानात खेळतोय ही मॅच त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. 48 धावा झाल्या आहेत. कारण इथे मॅच जिंकली तर दिनेश स्मृती कुंडेवाल संघाविरुद्ध सुद्धा ती मॅच महत्त्वाची ठरू शकते. प्रत्येक टीमसाठी मॅच महत्त्वाची असते. प्रत्येक मॅच शेवटचं षटक घेऊन ते गोलंदाज प्रथमेश कोळी पहिल्या मॅचचा हिरो जो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. 13 चेंडूमध्ये 39 धावांची एक मॅरेथॉन इनिंग साकारली होती. गणेश पुरीचा हा खेळाडू आणि गोलंदाजी करण्यासाठी सुद्धा आलाय.
ज्यावेळी त्याच्याकडे संपर्क साधला त्यांनी उल्लेख केला की आमच्याकडे चांगले चांगले गोलंदाज आहेत आणि तो आता स्वतः गोलंदाजी करण्यासाठी येतोय. पहिला चेंडू मात्र सुरेख होता, फलंदाजाला बीट केलं ते शिवतेजला. डॉट चेंडूची ते समाप्ती होती. आता शेवटचे 5 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 48 धावा झाल्यात आणि बघायचं किती धावांचं लक्ष ठेवतोय अदई वावंजे विभाग, 10 सरकार, हर्षाली परेश ट्रान्सपोर्ट, मुरबी संघाविरुद्ध. एका बाजूला आपण पाहिलं तर अदई वावंजे, दुसऱ्या बाजूला मुरबी. अशी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नितीन कोळी सरांचं आगमन होतं. एक लेजंड क्रिकेटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि बऱ्याच वेळा आम्ही त्यांचा खेळ पाहिला आहे. आणि इथे फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होईल. अमन पाटीलची खेळ इथे समाप्त होईल. जवान जाने मन हसीन दिल रब लेजंड क्रिकेटर नितीन कोळी सरांचं आगमन आमच्या व्यासपीठावर झाले. नावडे संघासाठी खूप चांगलं क्रिकेट ज्यांनी आपल्या करिअरमध्ये खेळले. आणि ज्यावेळी मित्रांनो यूट्यूब सुविधा नव्हत्या त्यावेळी एक काळ ज्यांनी गाजवला आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. मोठमोठ्या फलंदाजाला ते शांत ठेवायचे सातत्याने. नावडे संघासाठी भरपूर चर्चेत राहिलेलं नाव आहे ते नितीन कोळी सर आमच्या व्यासपीठात उपस्थित झालेत. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. की हल्ली आपण पाहिलं रोशन तर यूट्यूब सुविधा आल्या त्यामुळे घरबसल्या प्रेक्षकांना माहिती पडतं. मात्र ज्यावेळी हे खेळाडू खेळायचे सुखदेव काका असतील आमचे देसाईचे, त्यानंतर नितीन कोळी यांचा मी आता उल्लेख केला, विश्वास पाटील असतील, संतोष म्हात्रे असतील, असे भरपूर लेजंड क्रिकेटर आहेत जुने. त्यांचा खेळ पाहायला बऱ्याचशा प्रेक्षकांना मिळालाही नसेल कारण त्यावेळी यूट्यूब सुविधा नव्हती. शेवटचं षटक मार्गस्थ. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. पुन्हा डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. आता मात्र एक धाव वेगाने पूर्ण केली आहे. एक धाव वेगाने पूर्ण केली आहे. धावा झाल्या ते आपण पाहिलं तर 49 धाबा धापरकरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. प्रथमेश कोळी स्वतः चांगली गोलंदाजी करतायत. गणेश पुरीचा हा खेळाडू आहे. पहिल्या मॅचचा तो हिरो ठरला होता. तोच गोलंदाजी मार्कवर. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. प्रचंड वेग आहे प्रथमेश कोळीच्या गोलंदाजीमध्ये आणि तेवढीच चांगली रोशन ते बॅटिंग सुद्धा करतात. 4 चेंडू आतापर्यंत झाले. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे पहिल्या सत्रातील. यानंतर मॅच दिनेश स्मृती कुंडेवाळ विरुद्ध अदई वावंजे विभाग, 10 सरकार. प्रथमेश सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे विकेट सॅक्रिफाईस केली आहे आणि स्ट्राईक हवी आहे. अमर जिथून धावचीत बाद झाला रोशन, तिथून धावा येणं थोडंसं कठीण झाल्या त्या अदई वावंजे विभाग, 10 सरकार या संघाला. अमन पाटील चांगली बॅटिंग करत होते. सकाळी आपण पाहिलं तर बरोबर 9:15 वाजता पहिला सामना सुरू झाला होता आणि खूप चांगलं मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळते. सर्व सामने 5 षटकांचेही पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत हा 4था सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यासाठी आयोजकांचे कौतुक करेल. चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 3 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत आणि 3ने धावसंख्या आपण पाहिलं 50 कंप्लीट. अदई वावंजे विभाग संघाची धावसंख्या झाली ती 52, म्हणजे एक फायटिंग स्कोर आहे. 52 आणि 53 धावांचं लक्ष आहे. आपण पाहिलं तर टॉसकडे आपण वळू शकत नाही आहे कारण की रोशन पाहिलं तर अदई वावंजे विभाग, 10 सरकार ऑलरेडी मैदानात घेतो. काही सन्मान आहेत. वळूया आपण व्यासपीठाकडे. संतोष घरत तिथे सज्ज आहेत. हां, तर नक्कीच मंचावरती आपण या ठिकाणी वळतोय. उपस्थित मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. धनंजय पाटील आणि किरण पाटील कसलकण, जे कसलकण रायगड प्रीमियर लीगचे प्रमुख आयोजक. खूप सारी मेहनत त्यांची त्या आयोजनाला लाभले. मी विनंती करतोय धनंजय पाटील आणि किरण पाटील साहेबांना आपण समोर यावं. तर रमेश पाटील यांना विनंती आहे आपण सुद्धा या ठिकाणी किरण पाटील यांचा सत्कार करावा. दोन्ही मान्यवर कसलकणचे आहेत आणि संदीप वास्कर यांच्या प्रेमाखातर पनवेल प्रीमियर लीगसाठी ते उपस्थित राहिलेत. मान्यवरांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. किरण पाटील यांचा सत्कार करण्याची विनंती मी रमेश पाटील यांना करतोय. आपण त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन या
पनवेल प्रीमियर लीगसाठी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. तुम्ही तसेच आपल्या विभागातीलच नाही तर आपल्या उमेदीमध्ये अनेक वर्ष नावडे संघाचं नाव ज्यांनी गाजवलंय आणि स्वतः एक उत्कृष्ट ॲथलेटिक म्हणजे पहा दुहेरी कामगिरी करत असताना कुठल्याही क्षणी सामना फिरवण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये होती ते म्हणजे नितीन कोळी यांचा सत्कार करण्याची विनंती मी मच्छिंद्र पाटील पनवेल समालोचक समितीचे अध्यक्ष नितीन कोळी यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. मच्छिंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते खूप सारे आभार नितीन कोळी आणि खूप सारे शुभेच्छा आपल्या भावी कार्यासाठी. अनेक खेळाडू आपल्यासुद्धा मार्गदर्शनाखाली घडवत अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. धन्यवाद नितीन दादा. तर मी मॅच सुरू होण्याअगोदर विनंती करतोय बोलणार पाटील आपण आजूबाजूला सामना न पाहता या सामन्याचा आस्वाद आपण मंचावर बसून घ्यायचा आहे. प्रत्येक ओनरला टेन्शन जरूर असतं. आपला संघ जेव्हा खेळत असतो त्यावेळेला पूर्णपणे लक्ष केंद्रित सामन्यावर असतं कशा प्रकारे आपले सगळं खेळ करत असतात. तर त्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी यावं आणि या ठिकाणी स्थानापन्न होऊन या सामन्याचा आनंद घ्यावा. बोलणार पाटील ज्यांचीसुद्धा खूप मोठं सहकार्य आहे PPLसाठी. आम्ही ज्या ज्या वेळेला त्यांच्याकडे मार्गदर्शनाची अपेक्षा करतोय त्या वेळेला ते नेहमीच आम्हाला सहकार्य करत असतात. बोलणार पाटील यांना विनंती आहे आपण आपल्या संघाचा सामना विपक्ष आपण पाहतो मुरबी संघ आहे त्यांचीसुद्धा ओनर बसलेले आहे तिथे नरेश पाटील यांचंसुद्धा मी आभार व्यक्त करतोय. तसेच निश्चितच आपल्या पूर्ण स्पर्धेला आपण बघतोय की स्वर्गीय सिद्धी गुरुनाथजी ठाकूर यांचा मनपूर्वक मी आभार व्यक्त करतोय. पूर्ण स्पर्धेला सन्मानचिन्ह त्याने दिलेले आहेत त्यांना मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आपण जे आणि या स्पर्धेला आपण बघतोय की सामनावीर ट्रॉफी ज्या दिलेल्या आहेत त्या सुप्रिया प्रगड कडू ग्रामपंचायत सदस्य नानोसी यांनी सुद्धा खूप मोलाचे सहकार्य आमच्या स्पर्धेला केलं आहे त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तसेच गणेश पाटील असतील मनेश पाटील असतील यांनीसुद्धा सर्व ओनर्सना ट्रॉफी प्रदान करायला केले आहेत ते आमच्या स्पर्धेला त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि घेऊन चलतो मैदानाकडे पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आमच्या पनवेल असोसिएशनचा बुलंद आवाज रोशन पाटील शिरवली. घडू दे नवी मूर्तिकेचे पवित्र तव राखिले स्वराज्य स्वप्न तव साकारिले गरजुनी या कैलाशी हिंदवस्तव साजरा शिवराया तुझ माझा मानाचा मुजरा. प्रेक्षक मायबाप नमस्कार, सस्त्रियाकाल आदाब. क्रिकेट लाईव्ह पेट्रोलिंग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण पाहतात क्रिकेट रणसंग्राम रहा एक पाऊल पुढे. क्रिकेट युवा नवे पर्व युवा सर्व. ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि युवा पिढीची साथ यानं साकारलेलं हे क्रिकेट नंदनवन अर्थातच पनवेल प्रीमियर लीग 2021. धन्यवाद रोशन. एक सत्कार आपला जरूर राहिला. मान्यवर उपस्थित आहेत गणेश शेळके ज्यांच्या माध्यमातून आपल्याला टी-शर्ट स्पॉन्सर करण्यात आलेले एका संघाला त्यांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. रमेश पाटील यांना विनंती आहे आपण गणेश शेळके पेठ यांचा आपण शाल पुष्पगुच्छ देऊन आणि सन्मानचिन्ह देऊन वस्तूची सत्कार करावा.
धन्यवाद सर्व मान्यवरांचं, ज्या ज्या मान्यवरांनी आमच्या स्पर्धेला सहकार्य केले, भेट दिली, त्यांचंही पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तसेच शिवा गोंदले आपण पाहतोय, भूमिपुत्र संघटनेचे सदस्य आहेत. तसेच त्यांच्या समवेत जे आपल्या आदई वावंजी विभाग दहादा सरकार या संघाचे सर्व ओनर आहेत, त्यांचंसुद्धा या ठिकाणी बोलणा शेठ पाटील यांचं आगमन, त्यांचं मनपूर्वक आभार. तसेच मुरबी गावचे उत्कृष्ट पकवाज वादक रोहिदास पाटील यांचंसुद्धा मनपूर्वक आभार आमच्या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल. वो टू रोशन पाटील. थँक्यू सो मच संतोषजी घरे सर, मॅम फ्रॉम पेट यांचा आपण गोड आवाज पाहिला आपण. तर खेळाचं उत्तरार्ध पाहायला मिळेल. खेळाच्या उत्तरार्धामध्ये खेळत असताना बॅटिंग मार्कवर हर्षल 11 परेश ट्रान्सपोर्ट मुरबी त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना आदई वावंजे विभाग दहादा सरकार इथे खेळतोय. तो निश्चितच गोलंदाजीच्या माध्यमातून पहिला धुरंधर गोलंदाज इथे पाहायला मिळेल. आदई वावंजे विभाग दहादा सरकार टीमच्या माध्यमातून सुधीर पाटील ज्यानं या स्पर्धेचं निर्धाव षटक मात्र हाताळलं आणि हॅट्रिक सुद्धा ज्यानं मिळवली या स्पर्धेमध्ये. कानपोलीवरून हा बिलॉंग करणारा रफ्तार का सौदागर, क्रिकेट के कायनात का कोहिनूर हिरा, कानपोली एक्सप्रेस, MIDC एक्सप्रेस अशा अनेक उपाध्या निश्चितच हासिल करणारा हा खेळाडू सुधीर पाटील. पहिला चेंडू 1 रन धावपटाला वरती. पहिली सलामीची जोडी पाहायला मिळते. एका बाजूला कल्पेश ठाकूर, त्याला साथ देण्यासाठी रफ्तार की गोली प्रथमेश कोहली ते मात्र सज्ज असताना बॅटिंग मार्कवर. पहिल्या चेंडूपासून इथे रणनीती आखली जाते राजेश काथारा यांच्या माध्यमातून, जे निश्चितच आदई वावंजे विभागाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. ते सुद्धा या मॅच दरम्यान इथे खेळताना पाहायला मिळतात. गोलंदाज सुधीर पाटील पुन्हा एकदा सज्ज झालाय. लेफ्ट मोड द विकेट, इथे मात्र मारा केला अमन, चेंडू खाली. पहिलं सुयश लाभलंय सुधीर पाटीलला. पहिला दे धक्का पाहायला मिळेल. फलंदाज इथे बाद होतोय प्रथमेश कोहली. बॅक टू द पवेलियन. डीजे यांच्या माध्यमातून एक सूचक इशारा मात्र दिला गेला. तो निश्चितच हर्षल 11 परेश ट्रान्सपोर्ट मुरबी टीमला. आणि खेळपट्टीवरती निश्चितच गुणा गोविंदानं नांदायचं असेल तर पहिलं 2 षटक चांगल्या पद्धतीने इथे हाताळावे लागतील. आणि ते करण्यासाठी मात्र येणाऱ्या नवीन फलंदाजांना एक संयमी खेळी मात्र इथे आखावी लागेल. जिंकण्यासाठी 10.60च्या सरासरीनं इथे धावा बनवायच्या आहेत. 53 धावसंख्येचं इथे टार्गेट सेट केलं गेलं आणि ते तोडीत असताना मात्र पहिलं सुयश लाभलं गेलं ते सुधीर पाटीलला. मागच्या मॅचचा तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आणि या मॅचमध्ये सुद्धा तीच दमखम, तीच दहशत मात्र दाखवत असताना कानपुली गावातील हा कोहिनूर हिरा सुधीर पाटील. नेक्स्ट बॉल. जोरदार प्रहार दाखवायचा होता. वेग भन्नाट पाहायला मिळतोय. भन्नाट वेगाने इथे मात्र गोलंदाजी सुधीर पाटील या गोलंदाजाच्या मार्फत. नवीन फलंदाज कुणाल नाईक मात्र फलंदाजीच्या मार्गावर पाहायला मिळेल. ते निश्चितच मुरबी संघाच्या माध्यमातून इथे 53 धावा बनवायच्या आहेत आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगल्या पद्धतीनं संयमी खेळ हा दाखवणं गरजेचं असेल. इथे हलक्या हातानं फटका खेळायचा होता. गतीमध्ये मात्र परिवर्तन पाहायला मिळत आहे आणि इथे डॉट बॉलची समाप्ती. मागचे 3 चेंडू पाहिले तर आपण 1 विकेट पाहिला. पहिल्या चेंडूवरती आपण 1 रन पाहिली आणि पाठोपाठचे 2 चेंडू मात्र सोमनाथ डॉट राहिले. कमाल धमाल मालामाल गोलंदाजी या पहिल्या षटकामध्ये सुधीर पाटील दाखवतोय. तो निश्चितच आदई वावंजे विभाग दहादा सरकार या संघाच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल. चेंडू क्रमांक 5 इथे सज्ज असेल. चेंडू पडल्यानंतर उसळी घेत नाही आणि हे मात्र हेरावं लागेल. चांगली लाईन, चांगली लेंथ हे समीकरण सातत्यानं सुधीर पाटील दाखवत असताना आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहिले. आजही तेच कार्य या खेळाडूच्या माध्यमातून साथ देवताना पाहायला मिळते. समोर फलंदाज इनायत नंबर 3 कुणाल नाईकला मात्र एक विस्फोटक फटकेबाजी करावी लागेल, जो कसलखणवरून बिलॉंग करतोय. वाह, जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या षटकाचा खेळ इथे होतोय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या खेळीनंतर धावपटलावरती धावा हर्षल 11 परेश ट्रान्सपोर्ट मुरबी संघ जाऊन पोहोचेल. 1 गडी बाद, फक्त 1. हर धर्मवीर आणि शामक होता सैनिक
उडून गेला भरारा, संपला नाही संपणारही नाही माझ्या दिबा पाटील साहेबांचा दरारा. दिबा पाटील साहेबांनी या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा, ज्यांच्या माध्यमातून आपण निश्चितच खूप काही प्रेरणा घेतली. कारण कार्य करावं तर निश्चितच दिबा पाटलांसारखं ज्यांनी सारे 12% मिळवून दिलं आणि निश्चितच भूमिपुत्रांचे कैवारी म्हणून त्यांना प्रामुख्यानं ओळख आहे या रायगड नगरीमध्ये. त्यांना त्रिवार मानाचा मुजरा. त्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण श्रद्धांजली स्टँड पाहतोय. स्वर्गीय मंगेश फडके कोपरोली एक उत्तुंग असा खेळाडू होता, ज्याच्या माध्यमातून चांगल्या खेळ्या आखल्या गेल्या, जो नेरे दोंदरी विभागाचं नेतृत्व करत होता. त्यानंतर जसकारची एक्सप्रेस अर्थातच सुधीर टांडेल, त्यानंतर शकील पटेल ओवे, रिची मात्रे देसाई, अमर सालुंके सावले आणि महादेव केनी पेठाली या खेळाडूंना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये अतिशय जोखमीचं कार्य या खेळाडूंच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहिलंय. कालाचा महिमा कालच जाणे, कठीण तुमचे अचानक जाणे, आजही घुमतो स्वर तुमच्या कानी, वाहताना निश्चितच डोल्यात येते पाणी, डोल्यात येते पाणी. निश्चितच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण श्रद्धांजली स्टँड पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या खेळीनंतर एक गडी बाद एक ही अवस्था पाहतोय आपण. निश्चितच खेळ करणाऱ्या हर्षल 11 परेश ट्रान्सपोर्ट्स मुरबी संघाच्या माध्यमातून काय धुवाधार गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये पाहिली आपण. आदई वावनजी विभाग 10 सरकार या गोलंदाजांच्या माध्यमातून. मात्र येणाऱ्या या द्वितीय षटकामध्ये एक आक्रमक सोच, आक्रमक रवैया मात्र अजमावणे हे गरजेचं असेल. बॉलिंग ट्रॅकवर विनय गावंड, वळपचा हा खेळाडू आपली झलक दाखवण्यासाठी सज्ज असताना या गोलंदाजावरती इथे मात्र प्रहारबाजी, चेंडू जाई सीमा पार चौकार. तिसऱ्या पंचांची इथे मात्र मागणी स्वतः पंचांनी घेतली. भीमर चेंडूसाठी ही मात्र पाहणी केली जाईल PTC लाईव्हच्या माध्यमातून. ती संगणक यंत्रणा मात्र इथे सज्ज असताना एक जबरदस्त संकल्पना आमच्या या आयोजकांच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूंना समसमान न्याय द्यावा या कारणास्तव आपण प्रत्येक नियमावली आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. आणि तो न्याय निवाडा आता मात्र समालोचन कक्षेमध्ये संगणक यंत्रणा हाताळत असताना आमचे KD ब्रदर्स PTCच्या माध्यमातून. वेळ असेल ऐकूया एक सुमधुर संगीत. DJ सूरज, DJ सँडी. पाहिजे मात्र काही क्षणार्धात तुमच्यापर्यंत मात्र अचूक अशी नियमावली नियम इथे मात्र सादर केला जाईल. संगणक यंत्रणा जबरदस्त कार्य इथे मात्र हाताळताना स्वतः पंचांनी हे मात्र रिव्ह्यू घेतला गेला. स्वतः पंच सँडी भाई पालकर, त्यानंतर तांडेल सर बेलवली इथे मात्र जबरदस्त पंचांची भूमिका बजावत आहेत. त्यानंतर दीपकजी पाटील पालीखुर्द हे त्रिवेणी संगम आपण या स्पर्धेच्या माध्यमातून इथे पाहू शकता. इथे वेल घेतला जातोय की या चेंडूवरती घडलं काय आणि हे काही क्षणात तुमच्यापर्यंत थेट इथे पोचवलं जाईल. ऑफिशियल पंच इथे आम्हाला घोषणा करतील की हा चेंडू आहे नो करार दिल्यानंतर इथे फ्री हिटची संधी असेल. संधीचं सोनं करण्यासाठी बॅटिंग मार्कवर फलंदाज सज्ज असेल तो निश्चितच कल्पेशला इथे मात्र सुवर्ण संधी असेल. संधीचं सोनं मात्र करावं लागेल कारण हा चेंडू मात्र पंचांच्या माध्यमातून नो घोषित केला गेला. भीमर चेंडू होता, खूप काही वेग पाहिला आपण मागच्या बॉलवरती. त्यानंतर इथे पाहू शकाल बॅक टू बॅक 2 चेंडू नो पाहायला मिळत आहेत. आणि या मॅच दरम्यान मात्र हा गोलंदाज विनय गावंड गोलंदाजी करू शकत नाही असे संकेत मात्र संकेतस्थळावरून पंचांच्या माध्यमातून इथे घोषित केलं जात आहे. या मॅच दरम्यान मात्र हा गोलंदाज काही काळ बाहेर राहील याची इथे मात्र नोंद. आणि त्यानंतर एक चांगल्या पद्धतीच्या गोलंदाजाचं प्राचरण करणं हे सुद्धा गरजेचं असेल. ज्या ठिकाणी पहिल्या ओव्हरमध्ये आपण सोमनाथजी फक्त एकच धाव पाहिली आणि त्यानंतर विनय गावंड हा गोलंदाज मात्र या मॅच दरम्यान गोलंदाजी करणार नाही. आणि हे झाल्यानंतर कुठल्या गोलंदाजावरती इथे मात्र जबाबदारी इले पाहावं लागेल. फर्स्ट एड किट आपण सज्ज राहा. मैदानामध्ये आपण प्रथम उपचार पेटी घेऊन जायची आहे.
एअर हॉस्पिटल यांच्या माध्यमातून ही सुविधा इथे उपलब्ध केली जाते. त्या सर्व टीमचं मनपूर्वक आपण आभार व्यक्त करू, यांच्या माध्यमातून ही संकल्पना जोपासली जाते. मयुरी असतील आमच्या मॅडम, त्यानंतर साक्षी मॅडम असतील, ज्यांच्या माध्यमातून हे कार्य हाताळलं जातं. फर्स्ट एड किट इथे मात्र मैदानामध्ये प्रस्थान होत असताना पाहिजे वेगवान मारा करण्यासाठी फलंदाजीच्या मार्गावर हर्षाल 11 परेश ट्रान्सपोर्ट्स मुरबी टीम सज्ज असताना पहिल्या ओव्हरमध्ये मात्र इथे धाबा पाहायला मिळत नाहीयेत. एअर हॉस्पिटल ज्यांचं बहुमूल्य योगदान या स्पर्धेसाठी डॉक्टरची टीम मात्र इथे उपलब्ध असताना आणि त्यांचा एक जबरदस्त योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनेक दानशूर व्यक्तिमत्व पाहिले. या स्पर्धेसाठी स्वर्गीय सिद्धी गुरुनाथ ठाकूर मुरबी हिच्या स्मरणार्थ गुरुनाथ शेठ ठाकूर यांच्या माध्यमातून टोटली 300 सन्मान चिन्ह आम्हाला उपलब्ध करून दिले. या दानशूर दात्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. चला आपण स्पीडअप करायचंय. जास्तीत जास्त वेळ का घेतला जातो याची चाचपणी करा आपण पंच. जास्त वेळ घेऊ नका आपण, सामन्याला खूप काही ब्रेक लागतो याची आपण नोंद घ्या. पहिल्या ओव्हरमध्ये सुरळीत असा आपण खेळ पाहिला, फक्त 1 रन. आणि त्यानंतर आदई बाबांचा विभागाचा हा खेळाडू विनय गावड मात्र या मॅच दरम्यान मात्र बाद होतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. मात्र येणाऱ्या द्वितीय गोलंदाजाला एक उत्तेजित अशी गोलंदाजी इथे साकार करावी लागेल आणि त्या दिशेनं मार्गक्रमण करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्गावर कुठला गोलंदाज येईल हे पाहावं लागेल. प्रामुख्याने कदाचित करण येतो की का असं वाटू लागले, कारण चेंडू त्याच्या हातामध्ये इथे पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये अतिशय देखणी अशी गोलंदाजी आपण करताना पाहिलंय या खेळाडूंना. मात्र या मॅच दरम्यान फलंदाजी थोडीशी अडखळत झाली, मात्र वेगवान मारा इथे करावं लागेल बॅटिंग मार्कवर असलेल्या हर्षल 11 परेश ट्रान्सपोर्ट्स मुरबी टीमला. फिल्डिंग करणाऱ्या संघाला विनंती करतो आपण जास्तीत जास्त इथे वेळ घेऊ नका. गोलंदाज तयार करण पाटील. टेंबुर्ड संघाचा हा खेळाडू इथे मात्र प्रीमियर लीगच्या माध्यमातून खेळतोय आणि पहिलाच चेंडू इथे अतिशय वाखान्यजोग पद्धतीनं हाताळताना पाहायला मिळतोय तो करण पाटील. फलंदाजीचा विचार केला, पहिल्या विकेटचं पतन झालं, त्यानंतर विचार केला तर धावसंख्या वेगवान होणं गरजेचं असेल. आता मात्र दारोमदार घ्यावी लागेल ती कल्पेश ठाकूर आणि कुणाल नाईक या फलंदाजांना. कल्पेश ठाकूरचा विचार केला जो बिलॉंग करतोय बामण डोंगरीवरून, त्यानंतर कुणाल नाईकचा विचार केला तो निश्चित कसलखंड गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू. टेनिसच्या पटलावरती वाखान्य जो खेळ या खेळाडूंचा राहिलाय. मात्र पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून आता मात्र आपली चुणूक इथे दाखवणं गरजेचं असेल. जलपानानंतर आमचे रिओलजी मात्रे सर कॉमेंट्री बॉक्समध्ये येतात, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत असेल. चला आपण स्पीडअप करा, गेम खूप स्लो झाली आहे याची आपण नोंद घ्या. ऑफिशियल पंचांना खास करून इथे तंबी असेल. गोलंदाज करण पाटील तयार. राईट मोर द विकेटचा हा मारा इथे पेशकश केला, पंचांचा इशारा येईल इथे वाईटचा. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर जातोय आणि तिथे पंचांनी लाईन आणि लेंथ हेरली आणि इथे मात्र वाईट बॉलची घोषणा केली गेली तांडेल सरांच्या माध्यमातून. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आकार घेईल. संघ जाऊन पोहोचतोय टोटली 9 धावा धावपटलावरती. एकेरी धावसंख्येमध्ये डगमळताना इथे पाहायला मिळतोय हा फलंदाजी करणारा संघ. प्रहार केलाय, ऑफ ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफला जाईल. फिल्डर तैनात आहे रोहित. तत्वर विचार केला तर फक्त पाहायला मिळेल ती सिंगल. धावसंख्येची जमापुंजी संघ जाईल दुहेरी अंकामध्ये 10 कदम 10 धावा धावपटलावर. अशाच पद्धतीची धावसंख्या इथे मात्र ठोकावी लागेल. 10.60च्या सरासरी धावा बनवायच्या आहेत, कारण 53 धावसंख्येचं टार्गेट तोडायचं आहे इथे मात्र फलंदाजी करणाऱ्या हर्षल 11 परेश ट्रान्सपोर्ट्स मुरबी टीमला. मात्र गोलंदाजीचा विचार केला तर प्रामुख्यानं उत्तमोत्तम गोलंदाजी मी तर म्हणेन या मॅच दरम्यान पाहायला मिळते ती अदय बाबांचे विभाग दादा सरकारच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल एक आगल्या वेगळ्या शैलीनं इथे मात्र फटका पाहायला मिळेल. सुजय चेंडू पर्यंत जाईल, आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सीमा पार फॉर रन. नमस्कार.
पहा इथे अतिशय देखणा असा फटका ठोकला गेला फलंदाज कल्पेश ठाकूरच्या माध्यमातून. धावसंख्या आता मात्र वेगवान व्हायला सुरुवात झाली. एक गडी बाद 1400 अवस्था फलंदाजी करणाऱ्या हर्षल 11 फॉरेस्ट ट्रान्सपोर्ट्स मुरबी संघाच्या 21 चेंडू आणि 39 धावा अद्याप बनवाव्या लागतील. संघर्ष करावा लागेल दोन्ही संघ नायकांना आणि त्या दिशेनं मार्गस्थ असताना ही फलंदाजी चांगला फटका कन्वर्ट केलाय. रोहित चेंडूला जज करेल तोपर्यंत फक्त पाहायला मिळेल ती सिंगल. सिंगल डबलला प्राधान्य देणं आणि त्यानंतर येणारे षटकार चौकार ही नेहमीच महत्वाकांक्षी भूमिका बजावताना आपण टेनिस विश्वाच्या माध्यमातून पाहिले आणि तेच कार्य कल्पेश ठाकूर आणि कुणाल नाईक इथे दाखवत आहेत. करण पाटील या ओव्हरमध्ये फक्त एकच मोठा फटका खेळला गेला तो फलंदाज कल्पेशच्या माध्यमातून आणि त्यानंतर या फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या घालण्याचा प्रयत्न सातत्यानं करण पाटील या स्टार गोलंदाजाचा इथे पाहायला मिळतोय. राईट मोर द विकेट वेट केलं त्यानंतर कट केलं चकवा देईल सुजयला चेंडू जाईल सीमा पार दमदार शानदार रुबाबदार चौकार. नशिली फलंदाजी इथे पाहायला मिळते. इथे आपण करणला पाहिलं पहिल्या 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय आणि पहिल्या 2 ओव्हरच्या खेळीनंतर धावपटलावरती धावा पाहायला मिळतील. एक गडी बाद 19 एक चेंडू मात्र शिल्लक असे कारण एक चेंडू आपण वाईड पाहिला होता तो चेंडू क्रमांक होता दुसरा आणि त्यानंतर करण पाटीलला 2 चौकार मात्र लगावले. शेवटचा हा चेंडू मार्गस्थ बहारदस्त जबरदस्त चेंडूची फेकी पाहिली. अशा रीतीनं 2 षटकं इथे समाप्त होत आहेत आणि इथे 2 षटकांच्या खेळीनंतर एक गडी बाद धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळेल ती 19. कब तक चुप बैठे अब जे सध्याच्या घडीला शांत क्रिकेट पाहायला मिळते आणि क्रिकेट रसिक वर्ग या स्पर्धेला पूर्णपणे एन्जॉय करत असताना आपण स्पर्धा पाहताय. पनवेल समालोचक असोसिएशन आयोजित पनवेल प्रीमियर लीग 2021 वर्ष क्रमांक पहिलं मोठ्या उत्साहानं आपण या स्पर्धेचं आयोजन पाहतोय. सेंट्रल पार्क खारघर ओवे हे मैदान क्रिकेट पर्वणीसाठी मात्र सज्ज असेल. जाऊया मॅच दरम्यान जिथे 18 चेंडूमध्ये 34 धावा इथे बनवाव्या लागतील. जबाबदारीपूर्वक खेळ आखावा लागेल कारण म्हटलं जातं रिक्स घेणेच ही सगळ्यात मोठी जबाबदारी असते आणि त्या जबाबदारीनं इथे मात्र खेळ साकार करावा लागेल. 18 चेंडू 34 समीकरण तोडायचं आहे. टाइम अलर्ट असेल पहा. ऑफिशियल पंचांची इथे घोषणा येते आणि फिल्डिंग करणाऱ्या संघनायकाला ही तंबी असेल. जास्तीत जास्त वेळ घेतला जातो. त्यानंतर इथे मात्र फलंदाजीच्या मार्कवर असलेल्या कल्पेश ठाकूर आणि कुणाल नाईकला शेवटपर्यंत खेळ साकार करावा लागेल. एक मॅरेथॉन इनिंग खूप काही सांगून जाईल या मॅच दरम्यान. मात्र गोलंदाजीचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये सुधीर पाटीलनं वाखाणलीय जो गोलंदाजी साकार केली त्यानंतर विनयला आपण पाहिलं लगातार 2 बिमर चेंडूंची फेकी केली. या कारणास्तव तो या मॅच दरम्यान बाद झाला आणि त्यानंतर आला तो करण पाटील ज्यानं धावा दिल्या या ओव्हरमध्ये. टोटली आपण पाहिल्या 12 धावा त्या खर्च केल्या गेल्या आणि पुन्हा एकदा सांघिक कोठ्यातील हे 3रं आणि वैयक्तिक कोठ्यातील हे 2रं षटक हाताळण्यासाठी कानपुली गावचा हा कोहिनूर हिरा सुधीर पाटील मात्र सज्ज असेल. रफ्तार काय असते हे आपण अनेक वेळा पाहिले. मात्र फलंदाजीच्या माध्यमातून कल्पेश ठाकूर आणि कुणाल नाईकला आपली खेळी उत्तमोत्तम इथे साकार करावी लागेल. या मॅच दरम्यान काठेकी टक्कर ही लढत मात्र क्रिकेट रसिक वर्गासाठी परभणी असेल. कोण जिंकणार या मॅच दरम्यान. मॅच सुरू आहे. हर्षल 11 परेश ट्रान्सपोर्ट्स मुरबी ज्यांचे क्रिकेट रसिक वर्ग आहेत खूपच दर्दी. तर एका बाजूला आदई बावनजे विभाग दादा सरकार ज्यांचा संघ आहे खूपच दमदार.
एक आगल्या वेगळ्या शैलीने इथे फटका टोलवायचा होता फलंदाजाला, मात्र नामुष्की ओढली गेली. इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. येणारे चेंडू असतील 17 आणि जिंकण्यासाठी 34 धावा इथे बनवाव्या लागतील. एक गडी बाद झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे दबाव तंत्रामध्ये न जाता दबाव तंत्राच्या मनगटीवरती पाय देण्याचं कार्य राहिलं मी तर म्हणेन या 2 स्टार फलंदाजाचं. नेक्स्ट बॉल. प्रहार दाखवण्याचा हा प्रयत्न आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूची अडवणूक केली जाईल. तत्वर घेतली गेली सिंगल. धावसंख्येची जमापुंजी धावसंख्या आकार घेईल. संघ जाऊन पोहोचतोय 1 गडी बाद 20. इथे शांत पवित्रा घेतलाय मी तर म्हणेन या फलंदाजांच्या माध्यमातून, कारण 5 ओव्हरचा विचार केला तर 53 धावा इथे बनवायच्या आहेत. 10.60च्या सरासरीनं धावा बनवत असताना येणाऱ्या 16 चेंडूमध्ये 33 धावा अद्यापी बनवाव्या लागतील. प्रेक्षकांची तुफान गर्दी, जणू काही मैदानाला छावणीचं स्वरूप आलंय की काय असं वाटू लागलंय. आणि निश्चितच रॉयल म्हणजे राजा, राजासारखं आयोजन आमच्या या लाडक्या आयोजकांच्या माध्यमातून आणि या महाराष्ट्रामध्ये पहिलाच प्रयत्न जो राहिलाय पनवेलच्या समालोचकांचा, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय पनवेल प्रीमियर लीग 2021. एक शानदार रुबाबदार आयोजन, गजल क्रिकेटचा सोहळा आनंदाचा, हा क्रिकेटचा रंगारंगी सोहळा, याची देई याची डोला. सुधीर पाटील 2 चेंडूमध्ये फक्त 1च धाव इथे खर्च करतोय. नेक्स्ट बॉल. प्रहार करण्याचा प्रयत्न होता, चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय. परफ्यूम डिलिव्हरी. फलंदाजाच्या नाकापासूनचा थेट प्रवास यष्टीरक्षकापर्यंत कारण त्या ठिकाणी सज्ज होते. आणि इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. येणारे चेंडू असतील 15 आणि जिंकण्यासाठी 33 धावा अजूनपर्यंत बनवाव्या लागतील. आव्हानांचा इथे मात्र पाठलाग चांगल्या पद्धतीनं करावा लागेल. विस्फोटक फटका मिड विकेटच्या दिशेनं फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये आमन सज्ज होते. फक्त सिंगल पाहायला मिळेल. धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट 1 गडी बाद. हर्षाली 11 परेश ट्रान्सपोर्ट्स मुरबी संघ जाऊन पोहोचतोय. टोटली 21 या धावसंख्येवर 21 1 विकेट लॉस. येणारे 14 चेंडू 32 समीकरण. काय वाखान्य जो गोलंदाजी सुधीर पाटीलचे राहिले. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त सिंगल आणि त्यानंतर या मॅच दरम्यान हे दुसरं षटक हाताळत असताना फक्त 4 चेंडूमध्ये 2 रन खर्च करतोय. तर समोर फलंदाज कल्पेश ठाकूर. बामण डोंगरीचा हा खेळाडू इथे खेळत असताना डावकुरा अस्त्र पाहायला मिळतोय फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. मात्र फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या घालण्याचा प्रयत्न सातत्यानं या स्टार गोलंदाजांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतंय. येणारे 13 चेंडू जिंकण्यासाठी 32 समीकरण अजूनपर्यंत तय करायचंय. हा चेंडू खूप काही सांगून जाईल. या मॅच दरम्यान मोठा फटका हा खेळावा लागेल कल्पेशला. आणि फलंदाजापासून दूरवरचा प्रवास, पंचांचा इशारा, वाईट करार. संडीभाई पालकर व्हायब्रेशन अंपायर म्हणून प्रामुख्यानं ओळख आहे या रायगड नगरीमध्ये आणि त्यांची मात्र अदा. आणि प्रामुख्यानं पनवेल समालोचन असोसिएशनमध्ये पंचांचा प्रामुख्यानं मोठा वाटा आहे आणि ही स्पर्धा सफळ करण्यासाठी एक त्यांचं योगदान इथे पाहायला मिळतंय न्यायमूर्तीच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल. प्रहार करण्याचा हा प्रयत्न होता, रिंगण तोडलं नाही. राजेश कातारांच्या माध्यमातून चेंडूची अडवणूक केली जाते. अशा रीतीनं 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 3 षटकांच्या खेळीनंतर हर्षाली 11 परेश ट्रान्सपोर्ट्स मुरबी संघाची धावसंख्या 1 गडी बाद 23. येणारे 12 चेंडू 30 समीकरण. डीजे म्युझिक, डीजे सूरज, डीजे
क्रिकेट पर्वणीसाठी इथे मात्र सज्ज असताना पहा इथे 12 चेंडू 30 समीकरण तोडायचंय. म्हणजेच विचार केला तर 15.00च्या सरासरीनं प्रति षटकागणिक धावा ह्या बनवाव्या लागतील त्या हर्षल 11 परेश ट्रान्सपोर्ट्स मुरबी टीमला. ती सूट होती मी तर म्हणेन पनवेल प्रीमियर लीगला. आणि निश्चितच DJ सूरज DJ सँडी असतील ज्यांच्या माध्यमातून मंत्रमुग्ध करणारं संगीत आपण सातत्यानं पाहतोय. या मॅच दरम्यान खूप काही वेळ घेतला गेला सोमनाथ आणि पंच नेक्स्ट मॅचमध्ये हे होता कामा नये याची आपण चाचपणी करा. खेळाडूच्या माध्यमातून इथे मात्र सहकार्य केलं जात नाहीये हे आपण पहा. आणि नेक्स्ट मॅचमध्ये स्ट्रिक्टली वॉर्निंग असेल. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 30 धावा बनवाव्या लागतील. समोर फलंदाज पाहायला मिळेल तो कल्पेश ठाकूर नौशक एलला. कुणाल नाईक तयार. पहा जोराचा फटका लगवायचा होता. लाऊड साऊंड इथपर्यंत ऐकू येतो आणि दुसरा दे धक्का पाहायला मिळेल. हर्षल 11 परेश ट्रान्सपोर्ट मुरबी टीमला. फलंदाजी ते बाद होतोय कल्पेश ठाकूर. मुरबी संघाला आणि त्यानंतर या आव्हानांचा पाठलाग करत असताना आपले मोहरे मात्र गारज झाले. 2 फलंदाजांना माघारी जावं लागतं. ज्याप्रमाणे एखाद्या गडकिल्ल्याचं बुरुज ढासलावं त्याप्रमाणे पडझड पाहायला मिळते. कारण पहिल्यांदा आऊट झाला तो प्रथमेश कोहली एक स्टार खेळाडू. त्यानंतर आता फलंदाज बाद होतोय तो कल्पेश ठाकूर बामण डोंगरीचा. आणि 2 फलंदाज बाद झाल्यानंतर समीकरणाचा मोठा पाठलाग हा करावा लागेल. 11 चेंडू 30 समीकरण. पहा निश्चित म्हटलं जाईल या अगोदर आपण काय गमावलंय हे विसरून जावं लागेल आणि यापुढे आपल्याला काय कमवायचंय हे ध्यानात घ्यावं लागेल आणि त्यानुसार उपाययोजना आखाव्या लागतील फलंदाजी करणाऱ्या टीमला. चांगला फटका फाईन लेग लॉंग लेगच्या डोक्यावरून इथे टोलवला जातोय. चेंडू सीमा पार दमदार चौकार. राखावे लागेल. बॅटिंग मार्कवर फलंदाज मात्र पाहायला मिळतोय तो अक्षय म्हात्रे. इनाईट नंबर 4 तरगडचा हा खेळाडू अक्षय धावसंख्येला क्षय न लावता धावसंख्येवरती आरूढ होऊन मोठे फटके इथे खेळावे लागतील. रिक्स ही उचलावी लागेल फलंदाजी करणाऱ्या टीमला. प्रामुख्यानं अक्षय ज्याच्या बॅटमधून आल्या चौकार येतोय आपला परिचय इथे दाखवला जातोय. 10 चेंडू 26 समीकरण इथे तोडावं लागेल. नेक्स्ट बॉल. प्रहार केलाय ऑन ड्राईव्हचा हा फटका चांगला फटका इथे कन्वर्ट केलाय. फिल्डिंग डिपार्टमेंट तैनात आहे. तत्वर 2 धावा इथे चपलाईनं पूर्ण केल्या जात आहेत. जबरदस्त धावगती या 2 फलंदाजामध्ये. अशाच प्रकारे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करणं हे खूप काही गरजेचं असतं सोमनाथ. आणि तेच कार्य फलंदाज अक्षय आणि एका बाजूला कुणाल नाईक या फलंदाजांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतंय. पहिली सलामीची जोडी ढासळल्यानंतर इनाईट नंबर 3 इनाईट नंबर 4 आपल्या संघासाठी इथे मात्र पुढे सरसावत आहेत. येणारे 9 चेंडू 24 समीकरण इथे तोडावं लागेल. गोलंदाज तयार निर्भय पाटील. मॅन फ्रॉम वलप एक चांगली वेगळी झलक इथे दाखवण्यासाठी या गोलंदाज सज्ज असताना पहा इथे धोका होता आणि धोका पत्करल्यानंतर 2 रन इथे कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आगोकेल धावसंख्येची जमापुंजी धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 गडी बाद 31. येणारे 8 चेंडू 22 समीकरण. ही ओव्हर खूप काही इम्पॉर्टंट असेल. या ओव्हरमध्ये 1-2 मोठे फटके पडले तर मॅच मात्र झुकली जाईल. हर्षल 11 परेश ट्रान्सपोर्ट्स मुरबी टीमच्या बाजूनं. तर इथे विचार केला तर विकेटचं पतन केलं तर आदई वावंजे विभागाचा इथे गाजा वाजा पाहायला मिळेल जो दादा सरकार या नावाने खेळतोय. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू आणि इथे मात्र सापला रसलाय आवाक्याच्या बाहेर. चेंडू जाईल सीमा पार षटकार. अदा केला गेला. फलंदाज
अक्षय मात्रेच्या माध्यमातून आता मात्र येणाऱ्या 7 चेंडूमध्ये 16 धावा बनवाव्या लागतील. या मॅच दरम्यान सत्ता कोण गाजवेल? सत्ता जो गाजवतो ज्याचं मनोमनामध्ये राज्य असतं, नाहीतर गल्लीत फिरणाऱ्या कोंबड्यांच्या शिरावरती मित्रांनो ताज असता. तो ताज कोण राखेल? हर्षल 11, परेश ट्रान्सपोर्ट्स मुरबी ही आदई वावनचे विभाग, धादा सरकार, दमदार, शानदार, रुबाबदार ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. येणाऱ्या 7 चेंडूमध्ये 16 धावा बनवायच्या आहेत. हा चेंडू खूप काही इम्पॉर्टंट असेल या मॅच दरम्यान. हा चेंडू डॉट राहिला तर दबावामध्ये असेल तो निश्चितच हर्षल 11, परेश ट्रान्सपोर्ट्स मुरबी. जर या चेंडूवरती विकेटचं पतन केलं तर गाजावाजा पाहायला मिळेल. निर्भय पाटीलचं कोण कोणावरती पडेल भारी? फलंदाज की गोलंदाज? समोर आहे अक्षय, ज्याच्या बॅटमधून चौकार षटकार हे आपण गणित पाहिलं तर वापसी दाखवू शकतो. नाव आहे निर्भय पाटील. अनेक मैदानावरती ज्यानं केलाय कारनामा. नाव आहे निर्भय, मॅन फ्रॉम वल्लभ. एक चांगली झलक इथे दाखवणं गरजेचं असेल. पायथे वेगवान मारा पेशकश केला गेला निर्भयच्या माध्यमातून. अशा भूत नजरेनं पाहत राहिला तो फलंदाज आणि डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 4 षटकांच्या खेळीनंतर 2 गडी बाद हर्षल 11, परेश ट्रान्सपोर्ट्स मुरबी जाऊन पोहोचेल टोटली 37 या धावसंख्येवर. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 16चं समीकरण. डीजे म्युझिक. थँक्यू डीजे. पनवेल प्रीमियर लीगचा आपण थीम सॉन्ग पाहिलं. तलागालातील ग्रामीण खेळाडूंना वाव मिळावी याकरिता पनवेलच्या स्टार समालोचकांच्या माध्यमातून एक आगला वेगळा वसा इथे मात्र जोपासला गेला आणि त्यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं आयोजन आपण या मैदानावरती इथे पाहतोय. त्या सर्व आयोजकांचं मनपूर्वक आभार. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 16 धावा इथे बनवाव्या लागतील. संघर्षाचं कालखंड सुरू झाले आहे आणि हा कालखंड जो गाजवेल तो पुढच्या दिशेनं घोडदौड करेल ती अश्वमेधाप्रमाणे. कारण 4 ओव्हरमध्ये काय गमावलंय हे सोडून पुढच्या 4 ओव्हरमध्ये काय कमवायचंय याकडे लक्ष केंद्रित हे करावं लागेल. समोर गोलंदाजीच्या मार्कवर कुठला गोलंदाज येईल हे पाहावं लागेल. पडगे टीमचा अल्पेश भोईर एक अष्टपैलू क्रिकेटर इथे मात्र स्लॉगरच्या षटकामध्ये पाहायला मिळेल आणि निश्चितच दबाव तंत्राच्या मनगटीवरती पाय देऊन इथे गोलंदाजी ही साकार करणं गरजेचं असेल. पहिलाच बॉल इथे सफर केला. 2 फलंदाजामध्ये इथे तालतंत्र जोडलं नाही. तालमेलचा अभाव आणि रनआउटच्या स्वरूपानं फलंदाजाला जावं लागतं माघारी. तिसरा दे धक्का. इथे पहिल्याच चेंडूवरती विकेटचं पतन पाहायला मिळते. आता 5 चेंडू 16चं समीकरण कंपल्सरी तोडीत काढावं लागेल. या पहिल्याच बॉलवरती इथे मात्र विश्वघातक निर्णय घेतला मित्र म्हणे फलंदाजाच्या मार्फत आणि रनआउटच्या स्वरूपाने फलंदाज कुणाल नाईकला मात्र माघारी जावं लागतं. 3 फलंदाज बॅक टू द पवेलियन. इनाईट नंबर 4, इनाईट नंबर 5 इथे मात्र बॅटिंग मार्कवर पाहायला मिळतंय. 5 चेंडू आणि 16चं समीकरण तोडीत काढावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये आपण फक्त 1 रन पाहिली, दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहिले आपण 6 रन, तिसऱ्या ओव्हरमध्ये आल्या टोटली 12 आणि त्यानंतर निश्चितच 4, 14 हे समीकरण सातत्याने आपण प्रत्येक ओव्हरमध्ये पाहिलं. आता समीकरण पाहू शकाल. 5 चेंडू 16चं समीकरण. समोर फलंदाज सज्ज असताना अक्षय चांगला फटका इथे कन्वर्ट केलाय. लावून द कार्पेट. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये सुजय तिथे गफलत पाहायला मिळते. तत्वर 2 रन इथे कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 5 सिंगलचं डबल मध्ये इथे मात्र कन्वर्ट पाहायला मिळते. 5 ज्या ठिकाणी फक्त सिंगल होती तिथे मात्र 2 धाबा चपलाईनं इथे पूर्ण केल्या गेल्या. समीकरणाचा विचार केला 4 चेंडू 14 धावसंख्येची आवश्यकता असेल ती हर्षल 11 परेश ट्रान्सपोर्ट्स मुरबी टीमला.
गोलंदाज अल्पेश भोईरमध्ये क्षमता आहे धावसंख्या रोखण्याची, ती दादागिरी इथे प्रस्थापित करावी लागेल. आजही वाबंज विभाग दादा सरकार संघाच्या माध्यमातून इथे खेळत असताना जिथे चेंडू जाईल तिथे सुजयचं समीकरण सातत्याने आपल्याला पाहायला मिळतंय आणि तितकंच चांगलं फिल्डिंग डिपार्टमेंट इथे पाहायला मिळत असताना समीकरणाचा विचार केला तर 3 चेंडू 13 कुणाचे वाजणार हे पाहावं लागेल. कडकडत्या उन्हामध्ये तडाखेबंद लढतीचा आगाज, कोण जिंकणार कोण हरणार हे पाहावं लागेल. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये इथे मात्र चेंजेस पाहायला मिळत आहेत. संधी कुणाला मिळणार? 5 संधी अनेकदा आपलं दार ठोठावत असतं, ती पकडणं आणि तिचा वापर करणं हे आपल्या हातात असतं आणि ते मात्र आता करावं लागेल. येणारे 3 चेंडू 13चं समीकरण. समोर फलंदाज सज्ज असताना बॅटिंग मार्कवर अक्षय, तर एका बाजूला संदेश करावकर. संदेशच्या बॅटमधून हा चांगला फटका आहे. राजेश कातारा चेंडू पर्यंत जातील. अमन दौडतोय, धावतोय. तत्वर चांगल्या पद्धतीने धावा इथे मात्र बनवल्या गेल्या. एकाच पट्टीवरती 2 गाड्या आणि इथे मात्र आत्मदहन फलंदाज रनआउट बॅक टू बॅक. मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान हे सोडायचं नसतं. कारण 2 चेंडू 11 धावा कंपल्सरी इथे बनवाव्या लागतील. फलंदाजी करणारे हर्षाली 11 परेश ट्रान्सपोर्ट्स मुरबी टीमला. काय मॅच आपल्याला पाहायला मिळते, पूर्णपणे चढ उतार या मॅच दरम्यान आपण सातत्याने पाहिलं. कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये मित्रमणे दादागिरी होती गोलंदाजी करणाऱ्या अदई बाबनजे विभाग दादा सरकार टीमची. त्यानंतर पारड समतोल पाहायला मिळालं आणि पुन्हा एकदा 4थ्या ओव्हरमध्ये शिरकाव केला मित्र म्हणेन हर्षली 11 परेश ट्रान्सपोर्ट मुरबी टीमनं. आता मात्र शिरकाव करतोय तो आदई बाबनजे विभाग दादा सरकार. दमदार कंपल्सरी धावा बनवणं ही या स्पर्धेची नियमावली. चांगला फटका इथे कन्वर्ट केलाय. सुधीर पाटील चेंडू खाली येईल. रोहितनं चेंडूला जज केलं गेलं. तत्वर आपण धाबा पाहिला या बॉलवरती 1. आता मात्र औपचारिकता शिल्लक असेल. एखादा चमत्कार या मॅच मध्ये वाचू शकेल तो हर्षल 11 परेश ट्रान्सपोर्ट्स मुरबी टीमला. 1 चेंडू आणि 10 धावसंख्येची आवश्यकता. जबरदस्त गोलंदाजी पडगे टीमच्या अल्पेश भोईरनं या मॅच मध्ये दाखवली. हा बॉल मोठी सफर करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जज करे रोहित. तत्वर इथे सामना मात्र जिंकला गेला तो अदई बाबनजे विभाग दादा सरकार. क्रुशल मोमेंट वरती आपण विकेट गेल्यानंतर हर्षल 11 परेश ट्रान्सपोर्ट्स मुरबी टीमची फलंदाजी ढासळली. अक्षय मात्रेनं संघाला सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर थोडीशी खराब फलंदाजी आपण शेवटच्या क्षणार्धामध्ये पाहिली ती मुरबी संघाची. मात्र या मॅचचा मॅन ऑफ दी मॅचचा मानकरी बॅक टू बॅक सुधीर पाटील. MIDC एक्सप्रेस 2 ओव्हरमध्ये 5 धावा देत एका फलंदाजाची दांडी गोल केली. तो सुधीर पाटील ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ दी मॅचचा मानकरी. नेक्स्ट मॅच दिनेश मूर्ती कुंडेवाल विपक्ष आदई बाबनजे विभाग दादा सरकार. ही पुढची मॅच असेल हे आपण लक्षात घ्यायचंय. मात्र या मॅचचा मॅन ऑफ दी मॅचचा मानकरी ठरतोय सुधीर पाटील. तर स्वरूप पाटील आमचे परममित्र ऐरोलीचे आणि अलंकार तांडेल या दोघांना विनंती करतोय आपल्या शुभास्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुधीरला प्रदान करावा. अलंकार दादा या आपण. तर मॅन ऑफ दी मॅचचा अवॉर्ड आम्ही देतोय सुधीरला. पुन्हा एकदा गोलंदाजच्या दादा इकडे या तुम्ही, तिकडे कॅमेरा आहे आपला. सुधीर
तर मॅन ऑफ दी मॅचचा अवॉर्ड स्वीकारताना मी स्वरूप दादा आणि आमचे अलंकार तांडेला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ दी मॅचचा अवॉर्ड द्यावा. ऑल दी बेस्ट सुधीर. दुसऱ्यांदा मॅन ऑफ द मॅच बॅक टू बॅक. आणि स्वरूप दादा इनर सुद्धा द्यायचे सिक्सरच्या माध्यमातून इनर हे देखील आम्ही देतोय. ऑल दी बेस्ट सुधीर. यू हॅव परफॉर्म व्हेरी वेल अँड फॅबलस परफॉर्मन्स. सुधीर दुसऱ्यांदा मॅन ऑफ द मॅचचा मान काढत होतोय. पहिल्यांदा देखील आपण ठरलात, आता देखील ठरलात. कसं वाटतंय, कसा होता थरार सामन्याचा? थरार चांगलाच होता, कारण मी मागाशी बोललो होतो, जर मागाशी आमचा स्कोर जास्त असता ती मॅच पण आम्ही जिंकले असतो. आता आमचा स्कोर बरोबर झाला होता म्हणून आम्ही बोलून जिंकलो. सुधीर, मगाशी तुम्ही थोडेसे नाराज होतात, मेडन षटक तुम्ही फेकलात, आता मात्र थोडेसे असतात. तुम्ही भरपूर मोठे क्रिकेटर आहात, हारजीत पचवायला शिकलं पाहिजे. काय सांगाल नवीन तरुणांना? कारण हारजीत त्यांना पचवता येत नाहीये, मान्य करता येत नाहीये. काय सांगशील? कारण यू आर अ लेजंड क्रिकेटर, यू आर लॉट ऑफ एक्सपिरियन्स, सो व्हॉट विल से? यंग टॅलेंट आहे, फक्त